गतासून गतासूश्च नत्वेवाहम जातून असं एक मोठा सिद्धांत सांगून टाकला भगवंताने अर्जुनाला. नत्वं नेमे जनाधिपहा नचैवन भविष्यामत सर्वमय मत परम. आजपर्यंत तुझे अनेक जन्म झाले, यापुढेही अनेक होत राहतील. माझेही अनेक जन्म झाले. फक्त एकच आहे की माझे जन्म झालेले मला ठाऊक असतात, तुझे जन्म तुला ठाऊक नसतात, कारण तुझा कर्मविग्रह आहे, माझा लीला. त्याला आपलं हे शब्द ठाऊक आहे की भगवान श्रीकृष्णाचा लीला विग्रह आहे, म्हणजे स्वतःच्या इच्छेने जन्म घेतो का आहे. पुढे त्याचा विचार येईल. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. आता तो लीला विग्रह आहे आणि माझा कर्मविग्रह आहे. आणि कर्मविग्रह शब्दाचा अर्थ असा आहे की माझ्या पूर्वीच्या कर्मामुळे मला तो जन्म घ्यावाच लागतो, त्याला म्हणायचं कर्मविग्रह. म्हणजे माझी इच्छा असो की नसो, मला कोणी विचारत नाही, तुला काय पाहिजे म्हणून चौकशी करत नाही, चॉईस नाही, ऑप्शन नाही, हट्ट नाही, काहीही चालत नाही. जिथे घालेल तिथे जन्माला जायचं, जसं ठेवेल तसं राहायचं आणि नेईल तेव्हा जायचं. त्या पलीकडे माणसाच्यात काही नसतं. अज्ञानावस्थेत, ज्ञानावस्थेत मात्र सगळं करता येतं. आम्ही साधकावस्था असेल, प्रत्येक गोष्टी आम्ही ह्यातून प्रत्येक गोष्ट बदलू शकतो. शब्दाचा अर्थ कुठेही जायचं नाही अशा स्थितीला जाऊ शकतो. द्वंद्वातीत जीवन जगू शकतो. आणि याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि तो पुरुषार्थ कसा करावा, कसा साधावा, या उद्देशाने हे सगळं तत्वज्ञान आपल्या समोर आहे. म्हणून माझे अनेक जन्म झाले, तुझेही अनेक जन्म झाले. तुझे तुला जन्म कळत नाहीत आणि माझे जाणं सगळे जन्म मला ठाऊक आहे.